माझ्यासाठी आमचे जी मोठेगावकर सर आहेत, आमचे स्वामी तर आहेतच, पहिले तर आपले स्वामी सर. जेव्हा मी तिथं गेलो लातूरमध्ये, मला कळालं की तिथे अजून एक स्वामी आहेत सर, ते आमचे मोठेगावकर सर, जे कुठल्याही कंडिशनमध्ये, जे अभ्यासाचा असो, बाहेरचं असो, कुठलाही काहीही प्रॉब्लेम जरी असेल तरी सर आपल्या पाठीवर हात ठेवून सांगतात की भिऊ नकोस बेटा, मी आहे, माझ्याकडे येऊन तू सगळं शेअर करत जा. म्हणजे माझ्यासाठी सेकंड स्वामी समर्थ म्हणजे आपले मोठेगावकर सर. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातील RCC कोचिंग क्लासेसचा प्रमुख शिवराज मोठेगावकर याला CBIने ताब्यात घेतल्यानंतर अशा प्रकारे चालवल्या जाणाऱ्या कोचिंग क्लासेसला परवानगी कुठून मिळते याचा शोध घेण्याचा प्रयत्न BPNने केला असता धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. कोल्हापूर शहरात देखील अशा प्रकारे अनेक कोचिंग क्लासेस अर्थात अकॅडमी सुरू आहेत. आलिशान क्लासरूम, विद्यार्थ्यांची मेरिट स्पर्धा, यातून खुलेआम बक्कळ पैसा मिळवला जातोय. पालक देखील अशा कोचिंग क्लासेसच्या भपकेबाजपणाला बळी पडत आहेत. मात्र असे कोचिंग क्लासेस शासनमान्य आहेत का हे तपासण्याची वेळ आता आली आहे. अशा प्रकारच्या कोचिंग क्लासेसच्या अधिकृत परवान्याबाबत कोल्हापुरातील शिक्षण उपसंचालक यांना विचारले असता त्यांनी अशा प्रकारच्या कोचिंग क्लासेसला शिक्षण विभाग परवानगी देत नसल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. एवढेच नव्हे तर या कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी ज्युनियर कॉलेज असून त्यांच्या कॉलेजमधील हजेरीची तपासणी मोहीम देखील राबवण्यात आल्याचे त्यांनी BPNशी बोलताना सांगितले. कोल्हापूर शहरामध्ये ज्या अकॅडमी आहेत त्यांना शिक्षण उपसंचालक कार्यालय किंवा शिक्षण विभागाकडून कोणतीही परवानगी दिलेली नाही. आम्ही अशा संस्थांची गेल्या एप्रिल महिन्यामध्ये 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिल रोजी पडताळणी केलेली आहे. आणि जे विद्यार्थी पटावर आहेत ते खरोखरच उपस्थित आहेत की नाही याची पडताळणी करून त्याचा अहवाल ऑनलाईनद्वारे आम्ही शासनास सादर केला. शिक्षण विभाग कोचिंग क्लासेसला परवानगी देत नसल्याचे समोर आल्यानंतर आम्ही काही कोचिंग क्लासेस चालकांशी चर्चा केली असता त्यांनी क्लासेस सुरू करण्यासाठी महानगरपालिकेकडून परवानगी घेतल्याचे सांगितले. आम्ही तात्काळ कोल्हापूर महानगरपालिकेचे परवाना अधीक्षक अशोक यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महापालिका केवळ शिकवणीसाठी जागा व्यवसाय परवाना देते, मात्र आतमध्ये सुरू असलेल्या शैक्षणिक सुविधेसाठी संबंधित विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. नीट पेपर फुटी प्रकरणी CBIच्या कोठडीत असलेला शिवराज मोठेगावकर याचे कोल्हापूर शहरातील शाहूपुरी ट्रेझरी बँकेशेजारी कोचिंग क्लासेस आहेत. हे क्लासेस सुरू करताना त्यांनी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी समोर आला. ही बाब लक्षात येताच महापालिका परवाना अधीक्षकांनी तात्काळ त्यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे मोठेगावकर सरांचे RCC क्लासेस कोल्हापुरात बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेकडे 113 शिकवणी क्लासेसची नोंद आहे, मात्र या क्लासेसना शिक्षण विभागाची परवानगी नाही. मग असे कोट्यावधी रुपये मिळवणारे क्लासेस कोणत्या कायदेशीर चौकटीत बसतात हे पालकांनी आणि शासनाने तपासण्याची वेळ आली आहे. BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र.